नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर अशी माहिती बघणार आहोत। बघा, 15 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त बरेच भक्त गुरुचरित्र पारायण करणार आहेत। बघा, गुरुचरित्र ग्रंथ हा दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे आणि मुळात जी व्यक्ती हे पारायण करते ती स्वतः खूप भाग्यवान असते, कारण त्यांच्याकडनं दत्त महाराज एवढी मोठी सेवा पूर्ण करून घेत असतात। बघा, आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा आपले सगळे दोष नाहीसे होतात। आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत, दुःख आहेत, ती बऱ्याच प्रमाणात दूर होतात। त्याचबरोबर हे पारायण करताना आपल्याला कोणते अनुभव आणि अनुभूती येतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ही माहिती केंद्रानुसार आहे आणि खरंच हे पारायण करताना आपले हे सगळे अनुभव आणि अनुभूती येतात। तुम्ही जर हे पारायण केलं असेल किंवा जर करणार असाल, तुम्हाला सुद्धा हे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर त्याचा सगळ्यात पहिला अनुभव असा आहे, आपलं मन शुद्ध होण्याची प्रक्रिया सुरू होते। बघा, जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचतो ना, आपल्या मनातले जे काही नकारात्मकता आहे, आपण कोणाचं वाईट चिंतत असू किंवा आपल्या मनात कोणाबद्दल द्वेष असेल, तर ती जी काही नकारात्मकता आहे ना, ते जे काही द्वेष असेल, वाईट आपल्या मनात आपण काही विचार करत असू, ते सगळे जे काही विचार आहेत ना, ते आपले चांगल्या विचारांमध्ये बदलायला लागतात। थोडक्यात काय की आपलं मन पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होती। त्यानंतर दुसरा अनुभव आपल्याला हे पारायण करताना असा येतो की आपण अजून विनम्र, शांत आणि सहनशील, त्याचप्रमाणे विरक्त होतो। बघा, जेव्हा हे पारायण आपण करतो तेव्हा आपण आपल्यातला जो काही मीपणा आहे तो संपूर्णपणे लीन होऊन जातो। जेव्हा आपण स्वामी सेवेतच येतो ना, हळूहळू जेव्हा आपण स्वामींची सेवा करायला सुरुवात करतो, स्वामींची सेवा आपण वाढवतो, रोज आपण स्वामींची नित्य सेवा करतो, तेव्हा स्वामी आपला मीपणा हा काढून टाकत असतात। आपला जो मीपणा असतो की मी हे केलं आहे, मी ते केलं आहे, किंवा आपल्याला जो गर्व असतो आपल्या स्वतःबद्दल, तो गर्व आपला हळूहळू कमी होतो। आणि जे कोणी भक्त हे पारायण करतात ना, त्यांचा सुद्धा मीपणा हा पूर्णपणे लीन होऊन जातो। कारण की जेव्हा आपण आपला मीपणा सोडून पूर्णपणे आपल्या गुरूंना शरण जातो, तेव्हाच आपले गुरु आपल्याला जवळ करत असतात। म्हणून सगळ्यात आधी हे पारायण करताना आपला मीपणा जो आहे तो आपला कमी होतो, आपण अजून जास्त विनम्र होतो। त्याचप्रमाणे आपण दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करायला लागतो। आपल्यामधली जी काही सहनशीलता आहे ती वाढायला लागते, सहन करण्याची ताकद वाढायला लागते आणि आपला स्वभाव सुद्धा खूप शांत व्हायला लागतो। हा अनुभव बऱ्याच भक्तांना येतो, ज्यांच्याकडनं नेहमी हे पारायण घडतं ना, त्यांना माहीत असेल। आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे अशी, जर आपण रोज स्वामींची नित्य सेवा करत असाल ना, तरी सुद्धा आपल्याला हे अनुभव येतात। स्वामी आपले गुरु आहेत आणि आपल्या भक्तांमधल्या वाईट गोष्टी ते अधिक बाहेर काढत असतात। आणि तेव्हा जेव्हा आपला मीपणा कमी होऊन आपण विनम्र होतो, दुसऱ्याला चांगला बनवण्याची ताकद जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते, किंवा आपण जेव्हा आपला स्वभाव शांत असतो, आपले कर्म चांगले असतात, तेव्हाच गुरु आपल्याला जवळ करतात। आणि हे सगळे अनुभव आपण एखादी विशिष्ट सेवा करत असतो प्रभावी, अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, तेव्हा आपल्याला येत असतात। त्यानंतर बघा, तिसरा अनुभव आपल्याला असा येतो की आपल्याला काही मागण्याची इच्छा राहत नाही। आपल्यामध्ये फक्त एक शुद्ध आणि अमित गुरुभक्ती आपल्याला लाभावी असं आपल्याला वाटतं। आपल्याला गुरूंना आपण आधी खूप ठरवतो। बघा, मी एक सांगतो, तुम्हाला उदाहरण सांगते। तर बघा, आपण स्वामी भक्त आहोत म्हणून सांगते की आपण जर स्वामींच्या केंद्रात जातो किंवा मंदिरात, मठात, कुठे तुम्ही जात असाल, तेव्हा आधी आपण ठरवतो की मला स्वामींना हे मागायचं आहे, मी आज स्वामींना ही प्रार्थना करणार आहे, मला हे हवं आहे, आपण आधी ठरवतो। पण जेव्हा आपण स्वामींच्या केंद्रामध्ये जातो किंवा मठामध्ये, मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो, स्वामींच्या फोटो समोर जेव्हा आपण उभं असतो आणि स्वामींचं दर्शन जेव्हा आपण घेतो, त्यांना मुजरा जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण सगळं विसरून जातो की आपल्याला काय मागायचं आहे। आपल्याला आठवत सुद्धा नाही आणि आपण फक्त दर्शन घेतो, मुजरा करतो आणि तिथून सरळ निघून येतो। म्हणजे बघा, आपल्याला काही मागण्याची इच्छा राहत नाही, कारण की आपल्याला माहित असतं की माझे जे गुरु आहेत ते सदैव माझ्या पाठीशी आहेत आणि ते सदैव माझं प्रत्येक संकटातून, अडचणीतून रक्षण करणार आहेत। हा एक आत्मविश्वास आपल्याला असतो। आपल्याला काही मागण्याची इच्छा राहत नाही आणि आपल्याला आणि खरंच सांगते, आपण जरी काही मागितलं नाही तरी सुद्धा आपल्याला आपले गुरु, आपले स्वामी असो, दत्त महाराज असो, हे आपल्याला योग्य वेळी योग्य ते देत असतात। त्यांना माहित आहे की आपल्याला काय हवं आहे किंवा आपल्यासाठी काय योग्य आहे हे सुद्धा ते जाणून असतात। त्यामुळे आपण जरी त्यांना काही मागितलं नाही ना, तरी सुद्धा त्यांना समजतं की आपल्याला काय हवं आहे आणि योग्य वेळी ते आपल्याला योग्य ती गोष्ट बरोबर देतातच। फक्त त्यासाठी योग्य वेळी येऊ द्यावं लागते। पण आपल्यामध्ये संयम नसतो, आपल्याला असं वाटतं की आपल्याला स्वामींनी लगेच द्यावं, पण असं होत नाही। प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ असते आणि आतापर्यंत योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काही मिळालेलं नाही। त्यामुळे योग्य वेळ आली की स्वामी आपल्याला बरोबर त्या गोष्टी देत असतात।
त्यानंतर बघा चौथा अनुभव आपल्याला असा येतो, विनम्रता आणि पराकोटीची भक्ती असेल तर गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही. आणि हा सुद्धा अनुभव आपल्याला या गुरुक्षेत्र पारायणामध्ये येतोच. आपल्या जवळ जर विनम्रता असेल, मी तुम्हाला आता सांगितलं, आपण जर मीपणा सोडून पूर्णपणे आपल्या गुरूंना शरण गेलो आणि आपण जर मनापासून पूर्ण श्रद्धेने त्यांची भक्ती केली तर आपल्यावर लवकरच गुरुकृपा होते. आपल्या पाठीशी लवकरच गुरुबळ असतं, गुरूंचा हात आपल्या पाठीशी असतो, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर असतो, त्यांची कृपा आपल्यावर होत असते. आणि हा अनुभव आपल्याला हे पारण करताना येतो म्हणजे येतोच. तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने हे पारण करून बघा. आपला मीपणासून अधिक विनम्रपणाने तुम्ही हे पारण करून बघा. तुम्हाला सुद्धा हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर पाचवा अनुभव असा येतो की हे चरित्र वाचन आणि आपला उन्मन अवस्था अशीच राहावी आणि ते कधीच संपू नये असं आपल्याला वाटतं. बघा, आपण जेव्हा गुरुक्षेत्र ग्रंथ वाचतो त्यातल्या गुरूंच्या लीला इतक्या सुंदर आहेत, खरंच सांगते. त्या जेव्हा आपण वाचन करतो, अगदी मनापासून आपलं लक्ष केंद्रित करून आपण जेव्हा गुरुक्षेत्र ग्रंथ वाचतो तेव्हा तो ग्रंथ कधीच संपू नये असंच आपल्याला वाटतं. कारण की त्यामध्ये गुरूंच्या लीला इतक्या सुंदर सुंदर आहेत ना, आणि त्या जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि आपल्याला एक आत्मविश्वास वाटायला लागतो की माझ्या पाठीशी सदैव माझे गुरु आहेत आणि त्यामुळे हे वाचन कधीही संपू नये असं आपल्याला वाटतं. हा सुद्धा अनुभव बऱ्याच भक्तांना येतो. जे मनापासून पूर्ण श्रद्धेने हे पारण करतात ना, त्यांना नक्कीच हा अनुभव येतो. त्यानंतरचा पुढचा अनुभव आपल्याला असा येतो की जगातलं कितीही अशक्य वाटणारं काम आपण ते करू शकतो. बघा, जेव्हा आपल्याला हा आत्मविश्वास निर्माण होतो की माझ्या पाठीशी माझे गुरु आहेत, ते सदैव माझ्या पाठीशी असणार आहेत, माझ्यावर कधी कोणतं संकट आलं तरी सुद्धा ते मला त्यातून तारून नेणार आहेत. आणि जेव्हा सुद्धा कठीण सुद्धा काम आपल्या समोर असलं किंवा अशक्य जरी काम आपल्या समोर असलं तरी सुद्धा आपल्या गुरूंच्या आशीर्वादामुळे आपण ते करू शकतो. आपल्यावर होणाऱ्या गुरुकृपेमुळे आपण ते काम सहज पार करून जातो आणि आपल्याला समजत सुद्धा नाही. ही सगळी काही गुरुकृपा असते. आपण फक्त निमित्त करून घेणारे साक्षात दत्त महाराज आणि आपले स्वामीच असतात. त्यानंतरचा अनुभव असा येतो की असाध्य आजार बरा होऊ शकतो आणि वाईट परिस्थिती क्षणार्धात आपली बदलू शकते असा आत्मविश्वास आपल्याला निर्माण होत असतो. बघा, गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय पवित्र आहे. त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठी ताकद आहे. आणि जेव्हा आपण या ग्रंथाचं पारायण करत असतो तेव्हा आपले जे काही असाध्य असे आजार आपल्याला असतात ते सुद्धा बरे होऊ शकतात. इतका प्रभावी आणि इतकी मोठी ताकद या ग्रंथामध्ये आहे. जर तुम्ही संकल्प करून तुम्ही या ग्रंथाचं पारायण केलं तर तुमचे असाध्य आजार सुद्धा बरे होऊ शकतात. त्याचबरोबर आपली कितीही वाईट परिस्थिती असली तरी पण ती क्षणार्धात बदलू शकते गुरुकृपेमुळे. हा जो आत्मविश्वास आहे ना आपला, तो निर्माण होतो. आणि हा आत्मविश्वास आपल्याला हे वाचन चालू असताना, या ग्रंथाचं पारायण चालू असताना आपल्याला निर्माण होत असतो. त्यानंतरचा अनुभव असा येतो की गुरु आपल्या पाठीशी ढाल होऊन आपल्या सगळ्या वाईट परिस्थितीतून आपलं रक्षण करत आहेत आणि ते कोणालाही आपल्या केसाला धक्का सुद्धा लावू देणार नाही असं अभय आपल्या मनाला वाटत राहतं. बघा, आता आपण स्वामी सेवेत असू किंवा तुम्ही जर हे पान करत असाल तर आपल्याला एक खूप मोठा विश्वास आपल्या गुरूंबद्दल असतो. माझे गुरु सदैव माझं रक्षण करतील किंवा ते प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून मला बाहेर काढतीलच. हा जो विश्वास आहे ना आपला, तो खूप आपला निर्माण होत असतो. एक ती स्वामींचीच एक लीला असते की आपल्या मनात त्यांच्याबद्दल एवढा विश्वास निर्माण होत असतो. जेव्हा आपण हे इतकं मोठं पारायण करतो, गुरुचरित्र हा ग्रंथ आपण वाचत असतो, तेव्हा नक्कीच आपल्याला हा आत्मविश्वास निर्माण होतो की माझे गुरु सदैव रक्षण करतील आणि कुठल्याही वाईट परिस्थिती मला लगेच बाहेर काढतील आणि कोणालाही माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही. हा जो विश्वास आहे ना आपला, तो निर्माण होतो आणि खरंच गुरु आपल्या पाठीशी उभे असतात. जेव्हा तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने त्यांची सेवा करता, तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवता. कर्म चांगले ठेवून आपण सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपले कर्म चांगले ठेवून जर आपण त्यांची मनापासून पूर्ण श्रद्धेने जर सेवा केली तर आपले गुरु नक्कीच आपल्या पाठीशी उभे असतात आणि कोणाचीही हिंमत नाही की आपल्या केसाला धक्का लावण्याची. कारण आपल्या पाठीशी साक्षात आपले स्वामी महाराज, आपले दत्त महाराज असतात, लक्षात घ्या. म्हणून आणि एवढी मोठी देवी शक्ती आपल्या पाठीमागे असेल तर आपलं कोणीही वाईट करू शकत नाही. त्यानंतरचा अनुभव असा येतो की गुरूंच्या लीलेमुळे व मन शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमुळे आपण जेव्हा या ग्रंथाचं पारायण करतो किंवा हा ग्रंथ वाचत असतो तेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
आणि हा सुद्धा अनुभव बऱ्याच भक्तांनी घेतला असेल। बघा, हे पारायण चालू असताना अर्थात आपलं मन पवित्र होत असतं, आपल्या मनाचं शुद्धीकरण होत असतं, कारण की जेव्हा आपलं मन पवित्र असेल तेव्हाच आपले गुरु आपल्याला अनुभव देत असतात। जर आपल्या मनात कपट असेल, आपलं मन पवित्र नसेल किंवा आपण मनात कपट ठेवून त्यांची जर सेवा केली तर त्या सेवेचं आपल्याला कधीही फळ भेटत नाही। पण जर आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने त्यांची सेवा केली तर सगळ्यात प्रथम आपले गुरु एकच काम करतात की आपलं मन शुद्ध करत असतात आणि त्यामुळे आपलं मन शुद्ध होत असतं। आणि त्याचबरोबर गुरूंच्या लीलेमुळे ज्या आपण ग्रंथामधल्या गुरूंच्या लीला वाचत असतो त्यामुळे आपल्या डोळ्यातून सहज अश्रू येतात। हा अनुभव सुद्धा बऱ्याच भक्तांनी घेतलेला असेल, मी सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे। आपल्या मनात आपल्या गुरूंबद्दल प्रचंड विश्वास निर्माण होतो आणि आपल्याला आपल्या गुरूंशिवाय कोणीही नाही असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं ना, तेव्हा खरंच त्या गुरूंच्या लीला ऐकून वाचून आपल्या डोळ्यातून अश्रू येतात। त्यानंतरचा आणि सगळ्यात शेवटचा 10वा अनुभव आपल्याला असा येतो की आपली न होणारी, अडकून किंवा अर्धवट राहिलेली कामे हे पारायण आपण सुरू करायचं ठरवलं की ती पूर्णत्वाला जात असतात। बघा, गुरुचरित्र ग्रंथ हा खूप मोठा ग्रंथ आहे, खूप मोठी शक्ती त्यामध्ये आहे। आपली जर एखादी इच्छा असेल ती इच्छा सांगून संकल्पपूर्वक जर हे पारायण अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने जर केलं तर अर्थात आपल्यावर गुरुकृपा होते आणि गुरुकृपेमुळे आपली जी अर्धवट राहिलेली कामे आहेत किंवा अडकून राहिलेली कामे आहेत किंवा आपली जी कामे झालेली नाहीत ती कामे पूर्णत्वाला जायला सुरुवात होते। आणि ही सगळी लीला आपल्या गुरूंची असते, आपले गुरु ते आपल्याकडनं पूर्ण करून घेत असतात। बघा, शेवटी मी एकच सांगेल की तुम्ही हे पारायण करत असाल किंवा स्वामींची कोणतीही सेवा करत असाल, छोटी असो मोठी असो, तुम्ही फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करा। आपल्यावर आपल्या गुरूंची कृपा होते म्हणजे होतेच। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपले गुरु आपल्या पाठीशी ढाल म्हणून नेहमी उभे असतात। ते प्रत्येक संकटातून, प्रत्येक दुःखातून, अडचणीतून आपलं रक्षण करत असतात। एखादं संकट आलं आणि गेलं हे आपल्याला कळत सुद्धा नाही, तेव्हा ती गुरुकृपा असते। जरी एखादं संकट खूप मोठं आलेलं असेल, तुम्हाला आता वाटते की खूप मोठं संकट माझ्यावर आलेलं आहे, परंतु तुम्ही त्यातून सहज बाहेर पडतात आणि जेव्हा तुम्ही मागे वळून बघतात ना तेव्हा तुम्हाला समजतं की मी या संकटातून सहज बाहेर पडलो। पण तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम हे आपल्या स्वामींनी, आपल्या गुरूंनी, दत्त महाराजांनी केलं असतं त्यावेळेस, पण हे आपल्याला समजत नाही। आणि ही सगळी लीला आपल्या गुरूंची असते, गुरुकृपेमुळेच हे सगळं काही होत असतं। तर ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। जाईल सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत किंवा नवीन सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।